मालपुआ तर सगळ्यांना आवडतो, पण कधी-कधी तो तव्याला चिकटतो किंवा त्याला सुंदर अशी जाळी पडत नाही. मग काही वेळेला त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकला जातो, पण खाण्याचा सोडा न टाकता घरातलाच एक पदार्थ आहे तो त्याच्यामध्ये टाकून अशी सुंदर अशी जाळी मालपुआला येऊ शकते. तर चला पौष्टिक असा मालपुआ बनवूयात. गूळ घेतलेला आहे, पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा. त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकले आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे रवा असतो तो टाकायचा. व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आणि एक 10 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं. रवा या पिठामध्ये चांगला भिजला ना की मग सुंदर अशी जाळी पडते मालपुआला. कन्सिस्टन्सी बघायची, हवी असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. तव्याला तूप लावायचं आहे. भिडाच्या तव्यामध्ये चांगले येतात मालपुए. 2 पळी पीठ आहे ते त्याच्यावरती असं पसरून घ्यायचं. पीठ पसरवतानाच त्याला सुंदर अशी जाळी पडताना दिसते. मालपुआ टाकल्यानंतर वरून पूर्णपणे सुकू द्यायचा आणि मगच नंतर त्याला पलटायचं आहे. लगेचच त्याला पलटायला जायचं नाही. हे बघा अशा प्रकारे पूर्ण सुकलेलं आहे. त्याला वरून थोडंसं तूप लावायचं आणि तेलापेक्षा तुपातले मालपुए असतात तर ते जास्ती टेस्टी आणि पौष्टिकसुद्धा असतात. दोन्ही बाजूने असं छान असं भाजून घ्यायचा आणि सुंदर असा मालपुआ तयार होतो. जर तुम्हाला असा मालपुआ पसरवता येत नसेल तर पळी किंवा फुलपात्र घ्यायचं आणि छोटे छोटे असे मालपुए तुम्ही तव्यावरती टाकू शकता. आपोआप ते त्याचा शेप घेतं. दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे. सुंदर असे पौष्टिक मालपुए तयार. लाईक, शेअर, सबस्क्राईब.